स्वानंदी, इथे राहणं धोक्याच आहे तुला आणि तुझ्या बाळाला. स्वानंदी, ती कुठल्याही थराला जाऊ शकते. मला माहिती आहे मॅडम, ती कुठल्याही थराला जाऊ शकते, पण तुमच्या बाळकृष्णाचे, माझ्या देवी आईचे जोवर आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे तोवर मला, माझ्या बाळाला, आपल्याला काही होणार नाही. तू बस, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. नाही नाही मॅडम, नाही, मला काही खायचं नाहीये, मला भूकही नाहीये. आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे ते एन्व्हलप शोधणं. मी त्या दिवशी प्रयत्न केला पण नाही सापडलं. आणि आता चांगली संधी आहे. म्हणजे बघा ना, सुजित सर घरात नाहीयेत आणि संचिता मॅडम शालिनी मॅडमची काळजी घेत असणार, खोलीमध्ये कोणीही नसणार. मी आता लगेच जाऊन मी ते एन्व्हलप शोधण्याचा प्रयत्न करते. ही चांगली संधी आहे, सोडून चालायचं नाही. मी येते. स्वानंदी, तू काय बोलतेस? हा, तू दिवसा ढवळ्या सुजितच्या रूम मध्ये जाणार एन्व्हलप शोधायला? आणि सुजित तुला पाहिलं तर? सगळ्यात महत्वाचं, संचिताला हे जर का कळलं ना, तर ती काय करण्याची कल्पना आहे का तुला? ती पोलिसांना बोलून तुला त्यांच्या तावडीत देईल. नाही, तू कुठेही जाणार नाही. मॅडम प्लीज ऐका माझं. मला माहिती आहे हे रिस्की आहे, पण रिस्क तर घ्यावीच लागेल ना. रिस्क घेऊन जर माझा गुन्हेगार सापडणार असेल, त्याला शिक्षा मिळणार असेल, तर ही रिस्क घ्यावीच लागेल. मला जायला हवं. नाही स्वानंदी, मी जाऊन शोधते, तू बस इथे, मी जाते. मॅडम ऐका माझं, ही लढाई माझी आहे ना, ती मला एकटीने लढू द्या. मला तुम्ही असं कमकुवत नका बनवू प्लीज. तुम्हाला शपथ आहे माझी, तुम्ही मला थांबवणार नाही प्लीज. हे बघा, काही होणार नाही. मी येते. खूप मोठा रिस्क घेते स्वानंदी, खूप मोठा. आता मला यात लक्ष घालावं लागणार आहे. मला यात लक्ष घालावं लागणार आहे. मदत कर, मदत कर. मणिभाऊ, शांत हो, एक मिनिट ऐका. मी तुमचा हितचिंतक आहे, मी तुमचा दुश्मन नाहीये. ऐका, प्लीज ऐका. माझं नाव अजित आहे, मी त्या लॅब मध्ये काम करतो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुला माझं नाव कसं कळलं? मला हेही माहितीये की तुम्ही स्वानंदी ताईचे मिस्टर आहात, आणि मला हेही माहितीये की तुम्ही काहीतरी शोधताय. माझं लक्ष आहे तुमच्याकडे सकाळपासून. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही शोधत असलेले रिपोर्ट तुम्हाला नाही देणार ती लोक. अरे पण का? अहो, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये कोणीतरी महत्वाची व्यक्ती गुंतलेली आहे असा माझा संशय. जेव्हा ते रिपोर्ट्स त्या लॅबमध्ये बनत होते ना, तेव्हा मी तिथे इंटर्न होतो. आणि त्यानंतर मला सगळं कळालं की हे रिपोर्ट्स आणि ही केस एकंदरीत काहीतरी वेगळ्या प्रकारे हँडल करतायत. रिपोर्टला हात लावण्यासाठी कोणाचीही परवानगी नव्हती. मला एक कळलं नाही की या रिपोर्टला इतकी वेगळी ट्रीटमेंट का देत आहेत. बघा, काही असो, पण काहीतरी तिकडे फिशी होतं. हे बघ, मी तुला रिक्वेस्ट करतो, मला प्लीज त्या लॅब मधून DNA रिपोर्ट्स मिळवून दे. मी तुझे उपकार कधीच विसरू शकणार नाही. अहो मणिभाऊ, पण मी तुम्हाला हे सांगायला आलो होतो की तुम्ही या सगळ्यात नका पडू, कारण या सगळ्यामध्ये भलतीच माणसं इन्व्हॉल्व्ह झाली आहेत. पण तुमच्याशी बोलल्यावर मला जाणवलं की काही काळ आधी भीतीपोटी मी काही सत्य लपवली होती आणि त्याचे मला वाईट परिणाम भोगावे लागले. पण हे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार नाहीत. तुम्हाला सत्य कळेल. मी हवे ते प्रयत्न करेन,
पण तुम्हाला रिपोर्ट्स मिळतील. पण मित्रा, तू हे का करतोय माझ्यासाठी? म्हणजे जर कुणाला कळलं तर तुझी नोकरी धोक्यात येऊ शकते. तुला या मदतीच्या बदल्यात काय हवंय? खरंच मला काही नकोय. मला स्वानंदी ताईंना न्याय मिळावा एवढंच हवंय. बाय. आई ग मम्मा, मम्मा गोळी घ्या, गोळी घ्या, ही घ्या. हा घ्या, हे घ्या, पाणी घ्या. हा. बरं वाटेल तुम्हाला. हा? आई ग केवढा आवाज होता ग त्याचा. माझ्या कानात अजून धडा बसलाय. आई ग देवा, अंग दुखतंय माझं, हात पण खूप दुखतोय. आई मेले मी. संचिता, मी ना काही वाचत नाही ह्याच्यातनं. त्या दोघींनी मला मारायचा पूर्ण प्लॅन केला होता. मेले नाही मी, जायबंदी झाले फक्त. आई ग देवा. आई आई. मम्मा, तुम्ही जरा शांत बसाल प्लीज. डॉक्टर येऊन गेलेत की नाही? हा, डॉक्टरने ड्रेसिंग केलंय की नाही? मी गोळी दिली की नाही तुम्हाला? मग शांत राहा आता. जितक्या जास्त बोलाल ना तितका जास्त त्रासही होईल तुम्हाला. आणि मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्हाला किचन मध्ये जायची काय गरज होती? तू मला काय ओरडतेस? मी काय केलं? एक मिनिट. संचिता, तू स्फोट नाही ना घडवून आणलास? खरं खरं सांग मला, तू नाही ना केलास हे? मम्मा, मम्मा, अहो काय बोलताय तुम्ही? माझा काय संबंध या सगळ्याशी? उलट तुम्ही जे खाली बोललात ना ते पटलं मला. तुमचा डाऊट आहे ना वॉर्डन आणि स्वानंदीवर, मम्मा करेक्ट आहे. जर हे सगळं वॉर्डन आणि स्वानंदीने घडवून आणलं असेल तर आपल्याच घरात आपण अनसेफ आहोत मम्मा. म्हणजे त्या दोघी आपल्याच घरात राहून आपल्या विरुद्ध कॉन्स्पिरसी करतायत आणि ही गोष्ट आपल्या लक्षातही येत नाहीये मम्मा. बापरे, केवढं हॉरिबल आहे सगळं. आणि मम्मा, नशीब तुम्ही या सगळ्यातून वाचला नसतात तर या भिंतीवर तुमचा फोटो लागला असता, चंदनाचा हार घातलेला. गप्प बसा. मला काही झालेलं नाहीये आणि काही होणारही नाही. मी मरणार नाहीये. हो हो. कुणी यायच्या आत लवकरात लवकर ते एन्व्हलप शोधायला पाहिजे. एकदा का मी ह्यातनं बरी झाले ना की बरोबर दाखवते त्या वॉर्डन आणि स्वानंदीला. चांगला धडा शिकवते मी त्यांना. मम्मा तुम्ही शिकवाच धडा. जरा जास्तच ऍक्टिव्ह झाल्यात त्या. सतत काहीतरी शोधत असतात. म्हणजे काय मम्मा, तुम्हाला माहित नाही का? काल त्या तिकडे आता यांना कसं सांगू मी? मणी आणि स्वानंदी सुजितचे रिपोर्ट शोधतायत म्हणून. यांना माहितही नाहीये की स्वानंदीचा गुन्हेगार यांचाच मुलगा आहे. काय ग, काय शोधत असतात सारख्या? एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायला एवढा वेळ लागतो तुला? काय झालं? काही नाही मम्मा, मला काळजी वाटतेय तुमची. तुम्हाला लागलंय ना, मला सुचत नाहीये, काही आठवतच नाहीये मम्मा मला. आज सुजित घरात नाहीये आणि मी सुद्धा इथे मम्मांबरोबर आहे. याचाच फायदा घेऊन स्वानंदी आमच्या रूम मध्ये ते पेपर्स शोधायला गेली तर? मम्मा, मी आले. अगं संचिता, कुठे झालीस? अगं
सासूला मरणाच्या दारात सोडून गेली. आई ग, मेले मेले मी देवा. आई आई आई. कुठे ठेवलं यांनी? कुठे ठेवलंय काय माहिती, सापडत पण नाहीये. जाऊ दे, कोणी यायच्या आत इकडनं निघायला हवं. संचिता मॅडमनी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. संचिता मॅडम, बापरे. संचिता, अगं मी हाक मारत होते तुला. सावकाश. काय झालं? काही काम आहे का माझ्याकडे? शालिनी ताई, अगं त्यांच्याबद्दल विचारायचं होतं. ठीक आहेत ना त्या? म्हणजे मी त्यांना बघायला गेले होते, पण इतक्या गाढ झोपल्या होत्या ना, म्हणून मी त्यांना उठवलं नाही. बऱ्या आहेत ना त्या? हो हो हो, त्या बऱ्या आहेत. थोडंसं पेन आहे, पण त्या होतील बऱ्या, काही टेन्शन नाही. मला थोडं अर्जंट काम आहे, मी जाऊ? मी जाते. वेळेवर स्वानंदीला वाचवलं. रूम तर ओके, म्हणजे स्वानंदी इथे येऊन गेलेली नाहीये. पण मला तरी काहीतरी चुकीचं वाटतंय. म्हणजे माझा डाऊट खरा ठरला. स्वानंदी इथे माझ्या रूम मध्ये येऊन झडती घेऊन गेलीये. तिची इतकी हिंमत माझ्या रूम मध्ये येते. नाही स्वानंदी, दिस इज टू मच. हाती केलंयस तू. आता नाही सोडणार मी तुला. तू दोनदा माझ्या तावडीतून वाचलीयस, पण आता नाही. यापुढे माझ्या वाटेला जरी गेलीस ना, तर मी तुझे काय हाल करेन हे बघशील तू. घे पाणी पी. मॅडम, तुम्ही आल्या नसता तर काय झालं असतं? संचिता मॅडमनी मला पकडलं असतं. पुढे काय झालं असतं याची कल्पना करवत नाहीये मला. शांत राहा. संचिताने तुला नाही पाहिलंय म्हणून मी तुला सांगते, हे सगळं थांबव आता. स्वानंदी, तुला 8वा महिना लागलाय. आता हे सगळं खूप रिस्की आहे ग. महत्वाचं काय, तुझी तब्येत आणि बाळाची तब्येत ना. मला माहिती आहे हे सगळं महत्वाचं आहे, पण तुझ्या आणि बाळासमोर नाही. तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना. हे सगळं नंतर सुद्धा करता येईल ना.
आता तू फक्त स्वतःची काळजी घ्यायची आणि स्वतःच्या तब्येतीकडे बघायचं, ठीक आहे? काय झालं? तुम्ही अशा का बसलात? काय प्रॉब्लेम आहे? ते स्वानंदी संचिताच्या खोलीमध्ये पुरावा शोधायला गेली होती ना, तर तिकडे अचानक संचिता आली. मग मग मी तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिला थोडं बिझी केलं आणि स्वानंदी तिथून निघाली. पण या सगळ्या गोष्टीमुळे ती खूप घाबरली आहे. स्वानंदी, तुम्ही ऐकत का नाही हो? मी बोललो ना तुम्हाला, मी शोधतो पुरावा. काय गरज आहे तुम्हाला? का हट्ट करताय तुम्ही? आता पकडला गेला असता मग? मी तुमचा गुन्हेगार तुमच्या समोर आणेन असं बोललो होतो ना, वचन दिलंय ना तुम्हाला. विश्वास नाही का तुमचा माझ्यावर? मणीसराव, माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुमच्यावर. प्लीज असं नका ना बोलू. म्हणे अरे, तू ते लॅबमध्ये गेला होतास ना, काय झालं रिपोर्टचं? मिळाले ना? नाही. का? हा, म्हणजे मी गेलो होतो तिथे, मी रिपोर्ट्स मागितले, म्हणालो मला रिपोर्ट्स हवेत. तर ते म्हणाले की तुम्ही बसा थोड्या वेळ, मी बघते. मग ती रिसेप्शन मधली जी मुलगी होती, आम्ही तुम्हाला जुने रिपोर्ट्स नाही देऊ शकत. चला चला काय बघा ना, काय चला चला बाहेर झाला तुम्ही. मॅम, मला ते रिपोर्ट्स हवेत मॅम, प्लीज. आणि मग तो अजित भेटलाय. आता तो म्हणाला की उद्या मी तुम्हाला मदत करेल, मला भेटा तुम्ही. आय होप त्याच्याकडे असेल काहीतरी. मणीसर, तो माणूस कोण होता ज्याचा तुम्ही पाठलाग करत होता? तेच तर म्हणालो ना स्वानंदी, मला नाही कळलं तो कोण आहे. मी पाठलाग केला त्याचा, पण तो कुठे गायब झाला काही कळलंच नाही. मला ना प्रश्न एक पडलाय की मी लॅबमध्ये जाणार आहे ही गोष्ट फक्त आपल्या तिघांना माहिती होती, बरोबर? मग रिपोर्ट्स आणायला जातोय हे अजून कळलं कोणाला? तो कसा काय आला माझ्या मागावर? त्याला कसं कळलंय? मणीसर, मलाही एक कळत नाहीये. म्हणजे मी ज्या रूम मध्ये कागदपत्र शोधायला गेले होते, हल्ली तिकडे कोणी जात नाही. पण अचानक संचिता मॅडम तिथे आल्या. जणू काही त्यांना माहिती होतं मी तिथेच त्या खोलीत आहे. आजही मी जेव्हा सुजित सरांच्या रूम मध्ये गेले होते तेव्हा संचिता शालिनी मॅडमच्या खोलीत होती. त्यांना काय हवंय नकोय ते बघत होती. मग मी त्यांच्या रूम मध्ये असताना ती अचानक तिथे कशी काय आली? असं तर नाहीये ना की आपण पुरावा शोधतो याचा सुगावा सुजित आणि संचिताला लागलाय? तशी त्या संचिताला लोकांचं लपून बोलणं ऐकायची घाणेरडी सवय आहेच. तिने आपलं बोलणं तर ऐकलं नसेल. मे बी. तसं असेल तर हे सगळं खूप रिस्की आहे. हा तपास तुम्ही थांबवा. बेबी अली काय आला? प्लॅन डन, काम पूर्ण झालंय? नाही, वाव, तुला चेहराच सांगतोय काम नाही झालंय. वाव, हाच तुझा प्रॉब्लेम आहे संचिता.
प्लॅनिंग करताना इतक्या मोठ्या गप्पा मारते बापरे. पण तो प्लॅन एक्झिक्यूट करायची वेळ आली, इम्प्लिमेंट करायची वेळ आली की माती खातेस, मेस करतेस. काय सांगितलं होतं तुला? तर मणीचं स्वानंदीकडे लक्ष नसणार आहे, हीच वेळ आहे, अटॅक कर तिच्यावर. नाही, माती खाल्लीस ना. आय सो पिटी यू. सुजित, मला बोलण्याआधी तुझ्या मम्मांना गप्प बसव आधी. मम्माचा काय संबंध आता? गुड क्वेश्चन. पण हा प्रश्न तुम्हाला इतकं बोलण्याच्या आधी विचारायला हवा होता. बट एनिवे, बेटर लेट दॅन नेव्हर. ऐक आता, स्वानंदीला कुकरच्या ब्लास्ट मध्ये उडवण्याचा मी नीट प्लॅन केला होता. सगळं छान होणार होतं. पण त्याच वेळी नेमक्या मम्मा टपकल्या तिथे. मम्मा टपकलाय म्हणजे? सुजित, मम्मा किचन मध्ये आल्या तेव्हाच ब्लास्ट झाला आणि मम्मांना लागलं. बापरे, हा आपला प्लॅन होता हे कोणाला कळलं नाहीये ना? म्हणजे आपण यात इन्व्हॉल्व होतो. सुजित, कळलंय? अरे कसा आहेस तू? मी तुला सांगते मम्मांना लागलंय. त्या बऱ्या आहेत का? ठीक आहेत ना? याच्याशी तुला काही देणं घेणं नाही. बरी आहे का मम्मा? शी इज फाईन. मग कशाला बघायचं? विचारलं का नाही मम्मा कशी? त्यापेक्षा महत्वाचं काय आहे? ते इन्व्हॉल्व, प्रूफ. तू म्हणी किंवा स्वानंदीच्या हाताला नाही लागला पाहिजे. कळत आहे ना व्हॉट आय मीन? येस. पण ऐक ना, ते एन्व्हलप कुठे असेल? तेच तर माहित नाहीये ना यार. ते मला कुठेतरी घरातच आहे, पण ते फक्त डॅडना माहिती आहे. डॅड नाही आहेत मुंबईत. आणि ते लॅबचे रिपोर्ट्स ते सेफ आहेत ना? बेबी, हाच फरक आहे तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये. मी जेव्हा कुठलं काम करायला घेतो ना तेव्हा इतकं परफेक्ट करतो, तुझ्यासारखा मेस नाही करत. बेबी, ते रिपोर्ट्स इतके सेफ आहेत, मणीला काय, त्याच्या बापाला पण नाही मिळणार. तशी सोय केली आहे मी. अजितचा मेसेज आलाय. काय मेसेज आहे? स्वानंदी, उद्या मी माझं वचन पूर्ण करणार आहे. तुमच्या गुन्हेगाराचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे. अजितचा मेसेज आहे की उद्या मला लॅब समोर भेटा, तुमचं काम झालंय.